घे परताप, सिगरेट घे. नको सिगरेट नको मला. का लय कष्टी दिसत? आता काय सांगायचं? काय झाले? आता होऊ नये ते झालं, काय सांगायचं? अरे पण झालं काय? आता काय व्हायचं राहिले? त्याच्या जागी जर माझा भाऊ जर असता तर चापकानं फोडून काढला असता. कोड्यात टाकू नका. काय झालं ते पट्ट बोला. मी काय म्हणतो, आपल्या पायाने त्यांच्या घरात जावंच का? बरं गेलं तर गेलं, त्याने बोललेलं वेड वाकडं आपण ऐकून घ्यावंच का? कुणाशी बोलताय तुम्ही? ते तुमचे पाटके भाऊ बंधुराज एवढा शिकला पण काय खरं नाही. दीपक कुणाच्या घरी गेलता? वाड्यावर गेला होता, वाड्यावर, वरच्या आळीच्या. दीपक मायला काय म्हणता काय तुम्ही? सांगतो काय तर, मी बाहेरून ऐकत होतो. तसं गेला तर काय हरकत नाही, पण त्या लोकांनी असं बोलावं. काय काय बोलले काय? हात पाय तोडीन, दात पाडीन. ओ माझा रगात नुसतं उसळत होतं. दात करा करा वाजत होते तोंडातल्या तोंडात. आता तुमचा अपमान तो आपला अपमान नाही काय? पण दीपक मरायला गेलत का होतो तिथं? मी काय म्हणतो, तो गेला तर काय हरकत नाही, पण या लोकांनी असं बोलावं काय? बरं त्या दीपकला म्हणा या आता माझ्यासमोर आल्यावर चांगला ताशेरा झाडाचा तंबुरा आता सोडतोय काय? अहो पण मी म्हणते, असं उगीच्या उगच डोसक्यात राग कशा पाय घालून घेतायसा? मग बुडत्याला वर काढलं, एक जीव वाचवला, यात वंगाळ काय झालं? तुम्हाला काय समजायचं नाही. तुम्ही आज चला, मला शिकवताय. चला अहो पण आज चला. मी म्हणतो चला. दीपक गेलाच कसा तिथं स्वतःहून? मी सांगतो, त्या रत्नाच्या ओढीने गेला असणार. रत्ना? कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही? रत्नाचं माझ्या समोर? काल ती नदीत पाय घसरून पडली. मग? नाव न घेता बोलतोय मी आता. अहो, पडली कसली? याला बघून मुद्दाम पडली असणार. पण हा भादर कसला, अंगावरच्या कपड्या सकट नदीमध्ये उडी मारली आणि तिला दोन हातावर उचलून अशी वर आणली. अलगद अंतराळी एखाद्या सिनेमाच्या हिरोईनला वर आणायचं. बरं राहिलं. वर्णन करूच नका. तर मी काय म्हणत होतो, मी काय बोलूच नका. गप्प. तर मी काय सांगतो बघा, मी आता सरळ त्याच्याकडे जाणार आहे, जा विचारणार आहे. माझ्या भावाचा पण मी गप्प बसू? पण मी सांगतो गप्प बसा तुम्ही. तुम्ही गप्प बसा. पण माझी चाल तर ऐकून घ्यायला गेला तुम्ही. काय आहे ती? काय काय काटा काढायचं झालं तर बेतानच काढला पाहिजे. काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला. काय करायचं, उद्या त्यांचं भजन आहे. आपण लाऊड पिक्चरचा करणार त्यांच्या आळीच्या तोंडाशी एवढ्या जोरानं लावायचं की भजन कसं होतं तेच बघूया. पण हे कोणाला सांगायचं नाही तर लोकांना वाटेल तुम्ही सांगितलं. पण नाही, मी तुम्हाला काही नाही, अजाबात नाही. आधी सांगितलेलं बरं ना. आता इथं बसलाय सवय तुम्ही. चला आधी उठा. आमच्या घरच्या करण्याचा आवाज बघा. पुरा घरचं खायचं आणि लष्कराच्या भाकरी भाजायच्या ह्योच धंदा होय तुमचा? अव काका बसणं वाट बघतात. चला लवकर, किती दार हिंडायची मी. आता कळलं आम्ही मोठ्याने का बोलतो. घरची सवय झाली. आता उठतासा का कसं? येतो म्हणलं का तुला उगाच बोंबल तुमचा बरं आहे राव. बबिता आंघोळीला बसली, तुम्ही चला. नाही मी चला, 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 करण्यासाठी